एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा सोपवला। 2 सहकाऱ्यांकडून राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला। राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज 4 मार्च अखेर राजीनामा दिला। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारलेला आहे। बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे आणि याच प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली होती। संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली होती। अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे। धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झालेले होते। 9 डिसेंबर 2024 रोजी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। अवाधा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणातून ही हत्या झाली होती। धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा सहकारी आणि त्यांचा राईट हँड अशी ख्याती असलेला वाल्मिक कराड हा या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे आरोप झाले होते। सुरुवातीला बीड पोलिसांनी या प्रकरणाचा गुन्हा नोंदवून घेण्यापासून ते तपासात प्रचंड कुचराई केली। अखेर या प्रकरणावरून प्रचंड रोष निर्माण होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी SIT नेमण्याचे आदेश दिले। त्यानंतर CID आणि SITने संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास केला। यामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग आढळून आला होता आणि त्यामुळे CIDने वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती। नुकतेच या प्रकरणात 1500 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते आणि यामध्ये वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचं म्हटलं होतं। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।